नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा बुधवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटनी काल एक वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम सेलिंग साईडला दाखवली होती आणि मार्केट आज जर बघितलं तर मार्केटनी वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम व्यवस्थित प्रायझेक्शन करून लेवल ब्रेक करून बुलिश मोमेंटम दाखवला. निफ्टीमध्ये कमी बुलिश मोमेंटम होता. बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या इंडेक्समध्ये थोडासा जास्त मोठा बुलिश मोमेंटम बघायला मिळालेला आहे. आता तुम्ही जर कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण काही प्रायझेक्शन बघितल्या होत्या, काही लेवल्स बघितल्या होत्या आणि 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण मी तुम्हाला वारंवार देत असतो आणि कालही ते उदाहरण मी तुम्हाला दिले होते की मार्केट वन डायरेक्शनमध्ये आलेलं आहे. मार्केटमध्ये ओव्हर सेलिंग मोमेंटम झालेला आहे. आता मार्केट जर या लेवलवरनं कुठलीही बेरिश प्रायझेक्शन न करता जर डाऊन साईडला जात असेल तर तिकडे रिस्क फॅक्टर हायर साईड आहे. पण मार्केटने काय केलं? प्रायझेक्शन मार्केटने कन्सोलिडेशन केलं, छोटीशी बुलिश प्रायझेक्शन केली, नो ट्रेडिंग झोन ब्रेक केला आणि त्याच्यानंतर मार्केटने एक सुंदर बुलिश मोमेंटम दाखवलेला आहे. आता ॲनालिसिस व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सांगितलेलं होतं, परंतु ते समजण्यासाठी देखील तुम्हाला काही ना काही बेसिक टू ॲडव्हान्स प्रायझेक्शनचं नॉलेज, मार्केटचं नॉलेज, चार्टचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला वारंवार मी हे सांगत असतो की मार्केट शिकण्याकडे लक्ष द्या. जितकं तुम्ही मार्केटला बघसाल, जितकं तुम्ही चार्ट ट्रेडिंग करसाल, जितकं तुम्ही व्यवस्थित कन्सेप्ट समजून घेसाल, तितकं तुम्हाला मार्केट ॲनालिसिस करायला व्यवस्थितपणे जमू शकतं. परंतु जर तुम्हाला कुठलंही नॉलेज नसेल आणि तरी देखील तुम्ही मार्केटमध्ये काम करत असाल तर ॲनालिसिस व्हिडिओमध्ये म्हणा किंवा कितीही व्यवस्थितपणे जर तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला समजणार नाही. कारण की ज्या बेसिक गोष्टींची गरज आहे त्या बेसिक गोष्टींचंच तुमच्याकडे जर नॉलेज नसेल तर कितीही व्यवस्थित पद्धतीने कितीही समजून सांगण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्या गोष्टी थोड्याशा टेक्निकल असल्यामुळे तुम्हाला समजायला अवघड जाणार आहे. ओके, त्यामुळे सर्वांना विनंती आहे की मार्केटमध्ये जर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने जर काम करायचं असेल तर मार्केटच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, मार्केट शिकण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धतीने मार्केट शिकण्याचा आवर्जून प्रयत्न करा. मार्केटमध्ये रिस्क फॅक्टर हा खूप हायर साईड असतो. याचे त्याचे इंस्टाग्रामचे किंवा सोशल मीडियाचे व्हिडिओ पाहून जर तुम्ही इन्फ्लुअन्स होत असाल तर 1 मिनिटं थांबा. कारण की सोशल मीडिया प्रत्येक वेळेस खरंच सांगणं असं नाही. ओके, कारण की मार्केट हे खूप हेवी रिस्क आहे आणि तुमच्याकडे त्या मार्केटचं जर नॉलेज नसेल आणि तुम्ही जर फक्त दुसऱ्यांचे व्हिडिओ किंवा दुसऱ्यांच्या कॉल टिप्सवरती किंवा अकाउंट हँडिंग अशा शॉर्टकट पद्धतीने जर काम करायला जात असाल तर मार्केट उचलून तुम्हाला बाहेर फेकणार आहे. आता उचलून बाहेर फेकणार, ज्यांना फेकलेलं आहे ते कमेंट करून सांगा की किती अवघड गोष्ट आहे ती. त्यामुळे नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. आणि काल किती सुंदर पद्धतीने ॲनालिसिसमध्ये आपण सांगितलं होतं. इकडे मी तुम्हाला तो थंबनेल पण दाखवतो बघा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. ओके, निफ्टीमध्ये काल जर बघितलं तर एक मोठा सेलिंग मोमेंटम आला होता. निफ्टीमध्ये एक मोठा आपल्याला काय बघायला होता? क्रॅश बघायला मिळाला होता. उद्या मार्केटमध्ये काय होणार? प्राइस ॲक्शन मास्टर क्लास. त्या प्राइस ॲक्शनच्या मास्टर क्लासमध्ये सविस्तर पद्धतीने मी गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता. इकडे जर बघितलं तर मार्केटनी निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे हा. मार्केटनी कुठलीही डाऊन साईडची लेवल ब्रेक केली नाही आणि ती ब्रेक करण्याची पॉसिबिलिटी कमीच होती. आपण काल का बघितलं होतं? कारण की मार्केट या लेवलपासून वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम केला होता. मार्केटला जर ही लेवल ब्रेक करायचं असेल तर काहीसा इकडे कन्सोलिडेशन, त्याच्यानंतर येऊन टप्पा आणि त्याच्यानंतर लेवल ब्रेक होत असेल तर काहीसा सेलिंग मोमेंटम आपण बघायला मिळालं असतं. आपण असं डिस्कस केलं होतं. मार्केटने तशा पद्धतीची काही प्राइस ॲक्शन केली का? नाही. आणि तुम्हाला मी ही प्राइस ॲक्शन इकडे करून दाखवली होती. मार्केटने जर काहीशी अशी प्राइस ॲक्शन केली तर मार्केटमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ही होती फर्स्ट रेजिस्टन्स लेवल, ही होती सेकंड रेजिस्टन्स लेवल. सेकंड रेजिस्टन्स पर्यंत मार्केट गेलं आणि त्याच्यानंतर थोडासा पुलबॅक आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे इतक्या सुंदर पद्धतीने मार्केटने प्राइस ॲक्शन केली. ज्याला मार्केटचं व्यवस्थित नॉलेज आहे, ज्याला मार्केटचं बेसिक टू ॲडव्हान्स गोष्टी समजतात ते कमेंट करून सांगा की मार्केट तुमचं कसं होतं म्हणून.
ओके. आता उद्या जर बघितलं तर उद्या आणखी एक दिवस आहे गुरुवारचा, ज्याच्यामध्ये सेन्सेक्सची एक्सपायरीचा दिवस आहे बेसिकली जर बघितलं तर. तर निफ्टी, बँक निफ्टीच्या लेवल काय बनतात ते समजून घेणारच आहोत. सेन्सेक्सच्या लेवल काय बनतात ते, ओआय डाटा काय बघायला मिळतोय सेन्सेक्सचा हे देखील समजून घेणार आहोत. ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड काय राहू शकतो आणि मार्केट ज्या पद्धतीने रिकव्हरी केली त्याच्यानंतर मार्केट ओव्हरऑल ट्रेंड काय तयार करू शकतं, प्राइस ॲक्शन काय तयार करू शकते, याचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आवर्जून व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. किती तुम्हाला मी सांगतोय लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, कमेंट करा मित्रांनो, परंतु तुम्ही करत नाही. ओके. आणि त्याने काय होतं की इतकं चांगला व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतो, त्यातनं काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याकडून फक्त अपेक्षा आहे एक लाईक, एक कमेंट आणि सबस्क्राईब. आय होप आपले जे मित्रमंडळ आहेत ते सगळे करतील. 1500 लाईक आणि 300 कमेंट अशा धरून चालतो मी. ओके. तर तुम्ही करसाल ही मला खात्री आहे. ओके. चला, आता जर बघितलं तर हे सगळं मी तुम्हाला जे पहिले 2-3 मिनिटाचं जे ज्ञान देत असतो ते कोणाला आवडतं, कोणाला नाही आवडत, परंतु काय आहे की ती खूप गोष्ट शिकण्यासारखी आहे. त्यातनं खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आता प्राइस ॲक्शन, माइंडसेट आणि सायकोलॉजी ह्या 3 गोष्टी बेसिकली तुम्हाला यायला पाहिजे. आणि ह्या तिन्हीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटेड ट्रेंडच्या कोर्समध्ये व्यवस्थित पद्धतीने शिकवलेल्या आहेत. ओके. आणि त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा लेसन देखील मी ॲड केलेले आहेत. तर ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने बनते, मार्केटमध्ये मोमेंटम कशा पद्धतीने होतो, सेटअप कशा पद्धतीने बनतात, त्याचबरोबर माइंडसेट कसा असायला पाहिजे, त्याचबरोबर सायकोलॉजी कशी असायला पाहिजे, रिस्क मॅनेजमेंट कन्सेप्ट काय आहेत, रिस्क कशा पद्धतीने मॅनेज केल्या पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मराठीमध्ये सविस्तर पद्धतीने शिकवलेल्या आहे. ओके. तर नक्की जॉईन करण्याचा विचार करा. कसं जॉईन करू शकता हे देखील मी तुम्हाला सांगतो. हा आपला यूट्यूब चॅनल, त्याच्यामध्ये जर बघितलं तर या व्हिडिओवरती जर तुम्ही कुठल्याही बेसिक रिसेंटली व्हिडिओवरती क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीचं इकडे ओपन होईल. ओके. पेज इकडे जर बघितलं तर तुम्हाला इकडे बघायला मिळतं की प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडचा कोर्स, या मोरवरती क्लिक केलं की तुम्हाला ही लिंक बघायला मिळेल. लिंकवरती जर क्लिक केलं तर अशा पद्धतीचं काहीशी पेज ओपन होईल. आणि इकडे पेज ओपन झाल्यावरती तुम्हाला इकडे तुम्ही इकडे जॉईन करू शकता. बेसिकली जर बघितलं तर इकडे जॉईन करू शकता इथे जाऊन. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर 18 व्हिडिओ आहेत. ओके. 18 व्हिडिओ आणि 1 महिन्यात 1 वर्षाचा पूर्ण ॲक्सेस आहे. 1 वर्षामध्ये मल्टिपल टाईम तुम्ही कितीही वेळा, अनलिमिटेड वेळा बघू शकता. आणि इकडे जर बघितलं तर एक लेसन आहे तो सगळ्यांसाठी ओपन आहे. ठराविक दिवसासाठीच ओपन राहणार आहे. ट्रेडर सायकोलॉजी. ओके. हा जो लेसन आहे हा सगळ्यांसाठी ओपन आहे. आणि द विनिंग माइंडसेट ऑफ ट्रेडर हा लेसन नवीन ॲड झालेला आहे. ओके. हा लेसन कोर्समध्ये आहे. हा लेसन सगळ्यांसाठी ओपन आहे. आवर्जून बघा आणि ज्याला जॉईन करायचंय आवर्जून जॉईन करा, कारण की खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि इथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेलवरती ॲक्सेस मिळून जाईल. ओके. आणि खूप लोकांचे क्वेश्चन असतात की सर न्यूज न्यूज कुठे बघायला पाहिजे, न्यूज कुठे फॉलो करायला पाहिजे. तर तुम्हाला मी मागेही चॅनल एक सांगितला होता, किरण कदम सरांचा चॅनल आहे पॉइंटेड चर्चा. ओके. पॉइंटेड चर्चा म्हणून आत्ता जर बघितलं तर साधारण 1.5च्या आसपास सबस्क्रायबर आहे. दररोज सकाळी 7 वाजता ओके ग्लोबल न्यूज, इंडियन न्यूज, स्टॉक मार्केट रिलेटेड न्यूज या न्यूज सर कव्हर करत असतात. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल बघण्यामध्ये न्यूज, कारण की खूप साऱ्या जणांचे क्वेश्चन देखील असतात की न्यूज काय आहेत, न्यूज काय आहेत, ह्या न्यूज तुम्हाला इकडे बघायला मिळू शकतात. त्यामुळे चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. कारण की काय आहे, आता पॉइंटेड चर्चामध्ये खूप साऱ्या न्यूज आहेत ज्यातनं खूप काही सर शिकवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे तुम्हाला काय न्यूज पाहिजे किंवा काय बघायचंय, ज्याला न्यूज बघण्याची आवड आहे, वाचण्याची आवड आहे, ऐकण्याची आवड आहे, ते नक्की जाऊन बघू शकता पॉइंटेड चर्चा. ओके. आणि सबस्क्राईब देखील करू शकता जर आवडला तर. तुमचे काही क्वेश्चन असेल त्यांना सांगा, तशा पद्धतीने ते न्यूज अजून तयार करतील. ओके. येऊया चार्टवरती. आता बघायचंय का आपल्याला की आत्ता जर बघितलं तर मार्केट लेवल टू लेवल आहे. हे जर बघितलं तर या लेवलवरून इकडे गेलं वरती तर पुल बॅक घेतला, या लेवलवरती पुल बॅक घेतला, या लेवलवरती पुल बॅक घेतला. म्हणजे निफ्टी जर बघितलं तर लेवल टू लेवल गेलेलं आहे. तर लेवलमध्ये काही खूप जास्त चेंजेस नाही, परंतु 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती लेवल सगळ्या जर हाईड केल्या तर आपल्याला एक रेंज बघायला मिळते. ओके. सांगतो मी तुम्हाला इकडे काय आहे. ही एक रेंज बघायला मिळते. इकडनं मार्केट वरती गेलो तर या पद्धतीने मार्केटने एक
राउंडिंग टॉप तयार केला होता रेजिस्टन्स लेवलवरती. आज मार्केट एक बुलिश मोमेंटम देऊन पॉझिटिव्ह झाले. मग एका दिवशी मार्केटनी खूप जास्त सेलिंग प्रेशर आणि सेकंड डेला रिकव्हरी. ओके, तर अशी जेव्हा प्राइस ॲक्शन बनते ना, त्यावेळेस ती प्राइस ॲक्शन सस्टेन म्हणजे वरती गेल्यावरती सस्टेन करण्याची पॉसिबिलिटी हायर साईड असते. ओके, बघितलं तर आज देखील मार्केटनी 24,000च्या वरती क्लोजिंग दिलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस मार्केट एक निगेटिव्ह मोमेंटम तयार करतं आणि त्याच्यातून मार्केट परत रिव्हर्सल दाखवतं आणि रिव्हर्सल दाखवून मार्केट इंट्राडेच्या हायच्या आसपास बंद होतं, त्यावेळेस तो हाय सस्टेन करण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, परंतु लेवल काय बनतात ते आपल्याला समजून घ्यायचंय. इकडेच जर तुम्हाला बघितलं, उदाहरण जर दाखवलं, तर इकडनं मार्केटने एक वन डायरेक्शनमध्ये सेलिंग केली होती. परत मार्केट वरती गेलं. त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटनी मोमेंटम करून मार्केट सस्टेन झालं, वरच्या साईडला गेलं. मार्केट अप साईडला गेलं. ओके, इकडे जर बघितलं तर मार्केटने इकडे सेलिंग करून एक बॉटम तयार केला आणि मार्केट एक निगेटिव्ह मोमेंटम नंतर एक अप साईडला गेलं. इकडे पण निगेटिव्ह मोमेंटम अप साईडला. म्हणजे मार्केटनी निगेटिव्ह मुवमेंटचा फॉलोअप दाखवला नाही. म्हणजे मार्केटमध्ये जर पॅनिक असतं तर मार्केट काहीसं कन्सोलिडेशन करून मग आणखी एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवले असते जर मार्केटमध्ये काहीसा पॅनिक असतं तर. परंतु एक शार्प सेलिंग डेच्या नंतर एक शार्प बुलिश दिवस आपल्याला बघायला मिळाला. तर ते तुमच्या माइंडमध्ये कुठे ना कुठे असणं गरजेचं आहे. आता मी नेहमी सांगत असतो की मार्केटचा विचार करताना नेहमी न्यूट्रली विचार करायचा. कुठल्याही एका साईडला बायर्स राहायचं नाही. बायर्स म्हणजे काय, की आता मार्केट सेलिंग साईडला आहे तर मग मार्केट वरती जरी जाते तर तुम्हाला तिकडे कुठं ना कुठं सेलिंगचाच विचार तुमच्या डोक्यात चालतो. सेलिंगचं असं नसतं. मार्केटचा ट्रेंड काय आहे, मार्केटची इंट्राडेची दिशा काय आहे, हे बघणं गरजेचं आहे. इकडे किती सुंदर बुलिश पॅटर्न तयार केला होता आणि त्याच्यानंतर एक ब्रेकआउट. आता बुलिश पॅटर्न ज्याला माहिती आहे इट्स ओके, परंतु लेवल पण ब्रेक केली, पुलबॅक पण आला त्याच्यानंतर व्यवस्थित. आणि निफ्टीपेक्षाही बँक निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये अतिशय उत्तम प्रकारे आज प्राइस ॲक्शन बघायला मिळालेली होती. ओके, तर आता काही लेवल आपण इकडे चेंजेस करूया. ओके, तर या काही लेवल आपण इकडे मार्क केलेल्या आहेत. आता हा जो दिवस होता ना, हा मार्केटनी डाऊन साईडला दाखवला होता. तो मार्केटनी ऑलमोस्ट कव्हर केलेला आहे. ओके, थोडा इथे रेजिस्टन्स आहे, तो आपल्याला बघायला मिळतोच इकडे 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 आणि तो इकडे देखील बघायला मिळाला. तो रेजिस्टन्स आहे 24,071चा. सपोर्ट जर बघितला तर सपोर्ट आहे 24,000चा राऊंड लेवलचा. ओके, 23,996चा राऊंड लेवलचा. ओके, तर ही काही रेंज आपल्याला इकडे मार्केटमध्ये बघायला मिळते. मग जे काही कन्सोलिडेशन करायचं आहे मार्केटला, निफ्टीला, ते कन्सोलिडेशन करू द्या. आता ही जी मोमेंटम आहे ही बुलिश आहे. मार्केट जर बघितलं तिकडे अशा पद्धतीने ट्रेंड लाईन पण तयार केलेली आहे. दिसती का ट्रेंड लाईन? दिसायला पाहिजे. ओके, आता मार्केटने जर कन्सोलिडेशन ऑलरेडी एक मोमेंटम निगेटिव्ह दाखवलं, इकडनं पुलबॅक घेतलेला आहे, त्याच्यानंतर कन्सोलिडेशन करून जर लेवल अप साईडला ब्रेक होत असेल तर हा काहीसा बुलिश फ्लॅगम पोल इकडे आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. एक बुलिश सेटअप बघायला मिळू शकतो आणि या सेटअपच्या वरती जर मार्केट ब्रेकआउट करत असेल तर या लेवलवरती रेजिस्टन्स खूप जवळ आहे. त्यामुळे ही जी लेवल आहे रेजिस्टन्सची ती थोडीशी जवळ आहे, थोडीशी छोटी आहे. 24,118. ओके, सेकंड लेवल जर बघितली तर 24,163 आणि थर्ड लेवल राऊंड लेवल आहे 24,200. या लेवल जर बघितलं तर आपल्याला काहीशा अशा पद्धतीने रेजिस्टन्स लेवल बघायला मिळत आहे. आता ही जर प्राइस ॲक्शन बघितली तर ही खूप कन्सोलिडेशनची प्राइस ॲक्शन होती. त्यामुळे बुलिश साईडला मार्केट काहीसं प्राइस ॲक्शन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये काहीसा मोमेंटम आपल्याला स्लो बघायला मिळू शकतो. ही जर मोमेंटम बघाल तुम्ही तर हा काहीसा फास्ट होता, कारण की इकडे पण कुठलाही सपोर्ट रेजिस्टन्स स्ट्रॉंग नव्हता, इकडे पण कुठलाही सपोर्ट रेजिस्टन्स स्ट्रॉंग नव्हता. परंतु या लेवल मार्केटने मोमेंटम स्ट्रॉंग दिला, परंतु या लेवलवरती रेजिस्टन्स बघायला मिळतोय. हा रेजिस्टन्स ब्रेक केल्यावरती हा जो पूर्ण कन्सोलिडेशनचा भाग आहे हा काहीसा रेजिस्टन्स फेस करताना दिसतोय. त्यामुळे बुलिश साईडला जाताना थोडासा रिस्क फॅक्टर हायर साईड आहे आणि ती रिस्क मॅनेजमेंट करणं तुम्हाला येणं गरजेचं आहे. मग रिस्क मॅनेजमेंट कशा कशा पद्धतीने केली जाऊ शकते?
कॅपिटल साईजनुसार तुम्ही रिस्क मॅनेजमेंट करू शकता, तुमची पोझिशन सायझिंग रिस्क मॅनेजमेंट करू शकता, तुम्ही ट्रेड मॅनेजमेंट करू शकता, तुम्ही ब्रेकआउट नंतर त्याच्यामध्ये मोमेंटम कशा पद्धती येऊ शकतो हे तर आपल्याला इकडे बघायला मिळते की मार्केट थोडंसं स्लो आहे. त्यामुळे ह्या ज्या काही रिस्क मॅनेजमेंटच्या ज्या काही गोष्टी आहेत याचं नॉलेज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे सगळं जे रिस्क मॅनेजमेंटचं नॉलेज आहे ते आपण आपल्या प्राइज ॲक्शन आणि सेटलमेंटच्या कोर्समध्ये सविस्तररित्या शिकवलेलं आहे. ज्या मित्रांनी ऑलरेडी क्लास जॉईन केलेला आहे, शिकत आहेत, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स आवर्जून शेअर करा कमेंटमध्ये. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला येताना मार्केटने इथे एक प्राइस ॲक्शन केली जी की कन्सोलिडेशनची होती आणि या लेवलवरती जर रिसेंटली बघितलं तर काहीसा इकडे रेजिस्टन्स बघायला मिळाला होता. ती लेवल ब्रेक झाली होती, मार्केट जोरदारवरती मोमेंटम करून गेलं होतं. इकडनं मार्केटमध्ये येताना इकडे कुठलाही पुलबॅक बघायला मिळाला नव्हता, परंतु टेक्निकल जर बघितलं तर आज इकडे आपल्याला एक सपोर्ट बघायला मिळते आणि ती लेवल काहीशी राऊंड लेवल आहे 24,000ची. क्लोजिंग थोडीशी वरती आहे, परंतु सपोर्टची जी लेवल आहे नोटरिंग झोनची 24,000ची लेवल आहे. आता इकडे एक मोमेंटम नेगेटिव्ह साईडला आहे, परंतु डबल टॉप किंवा कप अँड हँडल किंवा कुठलीही प्राइस ॲक्शन नेगेटिव्ह, म्हणजे इकडे जर बघितलं इकडे कन्सोलिडेशन करून इकडे जर ट्रेंड लाईन खालच्या साईडला ब्रेक होत असेल तर मग काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. हा मोमेंटम मग थोडासा फास्ट होता, इकडनं जाताना पण मोमेंटम फास्ट होता, तर हा जेव्हा ब्रेक करत तर हा मोमेंटम काहीसा आपल्याला फास्ट बघायला मिळू शकतो. परंतु आत्ता जर विचार केला तर मार्केटने एक मोठ्या नेगेटिव्ह मोमेंटम नंतर एक हेल्दी पुलबॅक दाखवलाय. इथपर्यंत जर असता किंवा या रेंजचा 50% मध्ये जर असता तर आपण काय विचार केला असता की हा एक पुलबॅक आहे, परंतु ही जी मोमेंटम आहे हा पुलबॅक नाही, ही रिकव्हरी आहे. हे आपण कशावरून बघतोय तर त्याच्यासाठी आपल्याला बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा इंडेक्स बघणं गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जावं. ओके, मग काय लेवल बनतं ते 23,934, 23,880 आणि 23,825 या काही डाऊन साईडच्या म्हणजे सपोर्ट साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळत आहेत. ओव्हरऑल ट्रेंड काय राहू शकतो जर मार्केटने जर अशा पद्धतीने काहीसा नेगेटिव्ह लेवल ब्रेक केली तर ओव्हरऑल ट्रेंड हा काहीसा आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळू शकतो. या लेवलच्या खाली जर मार्केट निघत असेल तर मार्केट परत आपल्याला या सपोर्टच्या लेवलच्या आसपास येताना दिसू शकतं. म्हणून त्यासाठी ओपनिंगमध्ये मार्केट काय प्राइस ॲक्शन बनवतंय याचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. ओके, आता गॅप अप जर ओपन होत असेल तर गॅप अप हा रेजिस्टन्स लेवलवरती ओपन होतोय. ओके, ही पहिली काहीशी नेगेटिव्ह गोष्ट आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटने एक मोठा मोमेंटम देऊन त्याच्यानंतर जर गॅप अप ओपन होत असेल तर मार्केटमध्ये एक मोमेंटम नंतर गॅप अप, तर हा देखील काहीसा नेगेटिव्ह सिनारो आहे. म्हणजे मोठा गॅप अप जर ओपन होत असेल काहीसा 100-120 पॉईंटच्या प्लस किंवा अबाव, तर मार्केटमध्ये काहीसा सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला मिळू शकतो. मग ही जी क्लोजिंग आहे या क्लोजिंगच्या आसपास किंवा इंट्राडेच्या हायच्या आसपास आपल्याला हा जो काही मोमेंटम आहे हा बघायला मिळू शकतो. ओके, मग समजते तुम्हाला गॅप अप गॅप डाऊन सेटअप, तो देखील सेटअप प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये ऍड केलेला आहे. ओके, तरी पण इकडे प्राइस ॲक्शन नुसार जर बघितलं तर मार्केट काहीसे या रेंजच्या आसपास जर ओपन होत असेल तर ओपनिंगमध्ये काहीसा सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. नेगेटिव्ह ओपन होत असेल तर तो सपोर्ट झोनमध्ये, कारण की ही पण लेवल सपोर्ट आहे, ही पण लेवल रिसेंटली सपोर्ट होती. नेगेटिव्ह ओपन असेल तर सपोर्ट लेवलवरती आहे, खूप स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम नाही, परंतु बुलिश जाण्याची पॉसिबिलिटी थोडीशी वाढते, परंतु डाऊन साईडला येण्याची पॉसिबिलिटी खूप लेस होती. ओके, त्यामुळे काही प्राइस ॲक्शन बनते की किंवा काही इन्साइड कॅन्डल करून मार्केट हा गॅप फिल करते का हे बघणं गरजेचं आहे इंट्राडेचा. ओके, चला जाऊया बँक निफ्टीमध्ये. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की बँक निफ्टीमध्ये बघा काय प्राइस ॲक्शन झाली. बँक निफ्टीने या लेवलचा लो लावला जो की होता 57चा, तिकडनं वन डायरेक्शनमध्ये मार्केटमध्ये मोमेंटम होते. निफ्टीचा चार्ट जर बघितलं तर अशा स्विंगच्या आसपास जो की इथे क्लोज झाला होता, परंतु बँक निफ्टी जर बघितलं तर या लेवलच्या क्लोज आहे. म्हणजे कालचा जो रेजिस्टन्स होता, कालचा जो रेजिस्टन्स नंतर मार्केटने लेवल ब्रेक केली त्याच्याही मार्केट वरती गेलेला आहे. मग आपण निफ्टीमध्ये काय बघितलं होतं की निफ्टीमध्ये काय फक्त पुलबॅक नाही तर ती रिकव्हरी आहे. आणि ते कशावरून बघायला मिळते आपल्याला, या बँक निफ्टीच्या चार्टवरून बघायला मिळते. कारण की ओव्हरऑल जर बघितलं तर बँक निफ्टी काहीसाच 1000 पॉईंटच्या आसपास बँक निफ्टीने मोमेंटम केलेला आहे. मग रिकव्हरी हा फक्त पुलबॅक असू शकतो. ओके, म्हणजे हेल्दी पुलबॅक हा आहे, परंतु या जिथनं लेवल ब्रेक केली होती ती पूर्ण लेवल ब्रेक करून वरती जाणे ही काय पुलबॅक आहे का? हा पुलबॅक नाही तर ही रिकव्हरी आहे. ओके, समजते तुम्हाला पुलबॅकचा आणि रिकव्हरीचा फरक समजलाय.
आता ही काही रिकव्हरी नाही, हा पुलबॅक नाहीये, ही पूर्णतः रिकव्हरी आहे. ओके, हा पुलबॅक नसून ही पूर्णतः काय आहे, रिकव्हरी आहे. थोडंसं बोलताना रॉंग झालं होतं, ते आपण क्लिअर केलंय. ही पुलबॅक नसून ही पूर्णतः रिकव्हरी आहे. ओके, मग ह्या सगळ्या लेवल आपल्याला रिमूव्ह करायचे. मार्केटनी चांगल्या पद्धतीने बघा, मार्केटला आपण काल इकडे बघितलं काय होतं, की इकडे एक सपोर्ट आहे, त्या सपोर्टवरनं मार्केटनी काय केलं, एक बुलिश मोमेंटम दाखवला होता. मार्केट परत तिथं आलं आणि परत ते म्हणजे तुमची जी एसएमसी कन्सेप्ट आहे ना, जे एसएमसी ओरडत राहतात सारखी. ओके, काय नाही, डिमांड अँड सप्लायला वेगळं नाव फक्त एसएमसी दिलेलं आहे. ओके ओके, इकडे काय होतं, इकडे मार्केटने एक डिमांड झोन तयार केला होता, मार्केट तिथनं वरती गेलं. ओके, दिसतंय का तुम्हाला, थोडासा चार्ट वरती घेतो म्हणजे दिसेल. आणि वेळ लागू द्या, हा काय एंटरटेनमेंटचा व्हिडिओ नाहीये, हा टेक्निकल गोष्टी शिकवण्याचा व्हिडिओ आहे. शिकण्यासाठी वेळ लागतो, त्याच्यामुळे जितका वेळ मला घ्यायचा तितका वेळ घेऊ द्या. तुम्हाला बोरिंग वाटत असेल की तुम्हाला एंटरटेनमेंट वाटत नसेल तर ह्या टेक्निकल गोष्टी आहेत. ज्याला शिकण्याची इच्छा आहे तो आवर्जून बघतो. आणि तुम्ही जर रील्सवाले असाल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीये. मग तुम्ही रील्सच बघत बसा. रील्सवरती कोण काय करते ते बघत बसा. याने कुठली गाडी घेतली, त्याने कुठली गाडी घेतली, हा कसं तुम्हाला टाकतोय, तो कसं तुम्हाला टाकतोय, तर त्याची कशी लाईफस्टाईल दाखवतोय. हे हे जे चाललंय ना मॅन्युप्युलेशन, ते तुम्ही बघत बसा. शिकण्याकडे लक्ष नका देऊ. शिकलं तर उगाच भलं होईल ना. ओके, शॉर्टकट जर कोण घेत असेल आयुष्यामध्ये, शॉर्टकट हा प्रकार जर कोण घेत असेल ना, तर तो शॉर्टकट कधीही लॉंगकट पडतो. त्यामुळे आधीच लाईफ जगताना पण थोडंसं स्टेप बाय स्टेप विचार करा. आणि परत येऊन इथं कमेंट करू नका की पिक्चर काढायचा होता 3 तासाचा. तर 3 तासाचा मास्टर क्लास पण एखाद्या दिवशी ठेवलंच मी, ज्यांना खरंच शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी. ओके, इतका वेळ देऊन, इतक्या गोष्टी क्लिअर क्लिअर करून, इतक्या गोष्टी व्यवस्थित समजून तुम्ही नेगेटिव्ह कमेंट करत बसता ते. आणि असं नाही ना की काही पण आवच्या भाव सांगतोय. कालचा व्हिडिओ बघायचा आणि कम्पेअर करायचा आजचं मार्केट. एखाद्या दिवशी होऊ शकतं, परंतु मोस्ट ऑफ द टाइम काय होतं ना ते बघा. ओके, तो थोडं समजून घ्या. आणि हे समजायला सुद्धा थोडीशी अक्कल लागते. तेवढी पण नसेल तर मग रील स्क्रोल करत बसा, दुसऱ्यांना व्ह्यूज देत बसा. ओके, तर बुलिश मोमेंटम काय होती, डिमांड झोन होता. हा काय झाला, डिमांड झोन. डिमांड झोन वरनं परत काय गेलं, बुलिश मोमेंटम. हा बुलिश मोमेंटम कुठपर्यंत गेला होता, बऱ्यापैकी हायर साईडला गेला होता, या लेवलच्या वरती. याने काय केलं, या लेवलच्या वरती जाऊन क्लोजिंग दिली, 58,000च्या वरती जाऊन क्लोजिंग दिली. म्हणजे ही रिकव्हरी फास्ट होती का, ही रिकव्हरी फास्ट होती, ही रिकव्हरी फास्ट आहे. त्याच्यामध्ये इकडे जर बघितलं तर इकडे आदल्या दिवशी एक निगेटिव्ह मोमेंटम आला होता. म्हणजे मार्केटला एक पंप करून, एक डंप करून एक पंप तयार केलाय. ओके, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला दाखवल्या गेल्या त्या काहीशा निगेटिव्ह दाखवल्या गेल्या, परंतु मेन ज्या गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. ओके, तर मार्केटने एक आता एक जबरा सपोर्ट इकडे घेतलेला आहे. आता 58,000च्या लेवलवरती आपलं लक्ष पाहिजे. 58,000ची लेवल काय आहे बघा, मी फक्त इथे 58,000च्या लेवलवरती क्लिक करतोय. त्याला किती लेवल कनेक्ट होतात ते समजून घ्या. ही एक लेवल कनेक्ट झाली का, झाली. ही एक लेवल कनेक्ट झाली का, झाली. ही पुलबॅकची लेवल कनेक्ट झाली का, झाली. राऊंड लेवल आहे ना 58,000. राऊंड लेवलवरती मार्केटने मल्टिपल टाइम आपल्याकडे रेजिस्टन्स दाखवला होता. तो रेजिस्टन्स मार्केट या लेवलपासून ब्रेक करून गेलाय आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती क्लोजिंग दिली. आता मार्केटने एक इतकी सुंदर प्राइस ऍक्शन करून इतका मोठा मोमेंटम झालाय, तर मार्केटनी 58,000ची लेवल ब्रेक करता कामा नव्हे. 58,000ची जर लेवल ब्रेक होत असेल डाऊन साईडला, तर परत या लेवलवरचे जे सेलर आहेत त्यांना जाग येईल, या लेवलवरचे जे सेलर आहेत त्यांना परत जाग येईल. ओके, मग त्यांना जाग करायचंय नाही करायचं ते बाहेरने विचार करायचा. आपल्याला काय विचार करायचा, लेवल आणि प्राइस ऍक्शनचा. ओके, तर इकडे काय लेवल बनते आपल्याला 58,000ची. आणि आजचा इंट्राडे काय होता, 58,258. म्हणजे साधारण 258 पॉईंटची आपल्याला एक रेंज मिळाली, जिकडे मार्केट काय आहे, एक स्पेस आहे, नो ट्रेंडिंग झोनचा आहे, मार्केटला एक कन्सोलिडेशनचा स्पेस आहे. ओके, हे कन्सोलिडेशनचा पेस आहे. बरं, इकडे काय बघायला मिळतं आपल्याला, काहीशी ट्रेंड लाईन बघायला मिळते, काहीसं चॅनल बघायला मिळते. एखादा सपोर्ट घेत असेल मार्केट, घेऊ द्या. हा सपोर्ट पुलबॅक करून जर लेवल ब्रेक होत असेल 58,000ची,
तर मग ही जी मोमेंटम आली आहे तर ठीक आहे, ही बुलिश आहे. परंतु मार्केट वरच्या लेवलवरती जाऊन क्लोजिंग 58,000च्या वरती जवळजवळ 150 पॉईंटची क्लोजिंग होऊन परत जर मार्केट एक स्ट्रॉंग सपोर्ट जर ब्रेक करत असेल तर कुठे ना कुठे ह्या लेवलवरती जे बायर फ्रेश ऍड झालेले आहेत ते इकडे ट्रॅप होऊ शकतात आणि तिकडनं मग आपल्याला काहीशी निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकते. मग या लेवलवरती जे सेलर होते, या लेवलवरती जो सप्लाय झोन होता, हा सप्लाय झोन परत इकडनं आपल्याला तयार होताना दिसू शकतो. तर ह्या गोष्टीचं थोडंसं तुम्हाला अंदाज असला पाहिजे आणि त्याच्यामुळे सांगतो की ह्या गोष्टी प्रत्येक अनालिसिस व्हिडिओमध्ये मी शिकवण्याचा प्रयत्न करतच असतो. परंतु अनालिसिस व्हिडिओ काय आहे, ठराविक ड्युरेशनसाठी आहे. तुम्ही परवाचा व्हिडिओ कधीच विसरून गेलेला असणार आहे. त्यामुळे प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडचा कोर्स जॉईन केला तर तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला वारंवार अभ्यास करता येतील. आज मार्केटनी कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन झाली, कशा पद्धतीने मोमेंटम दिलाय, तुम्ही तो बघून परत एकदा जाऊन तिथे तुम्ही बघू शकता, त्याला कम्पेअर करू शकता, बॅक टेस्टिंग करू शकता आणि त्यातनं हळूहळू शिकण्याचा प्रयत्न करू शकता. जितकं तुम्ही स्किल डेव्हलप करसाल, जितकं तुम्ही फाईन ट्यून करत राहणार, तितक्या गोष्टी तुम्हाला शिकायला सोप्या आणि तुम्हाला आनंद तयार होईल त्यातून. ओके, तर त्या गोष्टी समजून घ्या. बरं, आता लेवल काय बनतात ते नो टाइम झोन पहिला समजून घ्या. 58,258 आणि 58,000चा लेवल काय बनतात ते. फर्स्ट लेवलवरती कुठे सपोर्ट घेतला होता, या लेवलवरती. त्याच्यानंतर सेकंड सपोर्ट कुठे घेतला होता, या लेवलच्या आसपास. थर्ड सपोर्ट कुठे घेतला होता, या लेवलच्या आसपास. ओके, 3 सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात. ही थोडीशी राऊंड लेवलवरती घेऊन जाऊ आपण. ठीक आहे. आणखी एक जर मार्क करायचा असेल तर या लेवलवरती एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळतो. तर हे काही सपोर्ट आपल्याला बँक निफ्टीमध्ये डाऊन साईडला बघायला मिळतात. बुलिश साईडला जर बघितलं तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो तर या लेवल नंतर बुलिश साईडला मार्केटमध्ये काय काय रेजिस्टन्स आहेत ते बघून घ्या. या लेवलवरती मल्टिपल टाइम रेजिस्टन्स होता. मार्केटनी ही लेवल ब्रेक केलेली नाही भरपूर वेळा इकडे येऊन. तर ही एक लेवल आपण मार्क करूया आणि त्याच्या डाऊन साईडला काय काय रेजिस्टन्स आहेत ते समजून घेऊया. 1, 2 आणि 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती गेलो तर त्याला थोडंसं ऍडजस्टमेंट करूया. ओके, थोडंसं राऊंड लेवलवरती बँक निफ्टी लेवल तयार करत असतो जास्त करून. ओके, आता जर बघितलं तर निफ्टीच्या कम्पेअरमध्ये बँक निफ्टी हा स्ट्रॉंग बुलिश होता. बँकिंग सेक्टर जरासं बुलिश आपल्याला बघायला मिळत होतं. मार्केटनी कन्सोलिडेशन करून जर फर्स्ट हाफ इकडे कन्सोलिडेशन करून जर काहीसं अशा पद्धतीने राउंडिंग बॉटम करून जर लेवल ब्रेक होत असेल तर जरी इकडे लेवल आपल्याला मोठ्या दिसत असेल परंतु लक्षात घ्या आपण एका ब्रेकआउट वरती आहोत. मग ब्रेकआउट फेलियर होण्याची पॉसिबिलिटी थोडीशी हायर साईड असते. ओके, मग मार्केट काय थोडेसे इकडे कन्सोलिडेशन करून जर काहीशा अशा पद्धतीने बुलिश फ्लॅगिंग पोल करून जर लेवल ब्रेक करत असेल तर थोडंसं रिस्क मॅनेजमेंट का आणि पोझिशन सायझिंगकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, पोझिशन सायझिंग करेक्ट करणं गरजेचं आहे. फर्स्ट लेवल काय आहे रेजिस्टन्सची 58,500, सेकंड लेवल 58,700 आणि थर्ड लेवल 58,884. तर या काही लेवल आहेत जे की रिसेंटली रेजिस्टन्स तयार केले होते. ओके, बुलिश साईडला थोडासा रिस्क फॅक्टर आहे कारण की मार्केटने एक बुलिश मोमेंटम दिलाय, जवळजवळ 1000 पॉईंटचा मोमेंटम दिलाय. मग मार्केटले ते दम खाणं बनत आहे. म्हणजे मार्केट इकडे काहीसं कन्सल्टेशन करून आणि फ्रेश बाहेर जेव्हा येतील त्यावेळेस मार्केटमध्ये आपल्याला काहीसा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो आणि ब्रेकआउट ब्रेकडाऊन या लेवलवरती जेव्हा आपण प्राइस ॲक्शन बघतो त्यावेळेस ते फेल होण्याची पॉसिबिलिटी हायर साईड असते. त्यामुळे तिकडे थोडंसं आपल्याला पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट, ट्रेड मॅनेजमेंट या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, लेवल तुम्हाला समजलं सेलिंग साईडच्या आणि बुलिश साईडच्या. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं खाली येऊ द्या. खाली येऊन काय प्राइस ॲक्शन बनते त्याचा बघण्याचा विचार करू शकता. गॅप अप जर काही 250-300 पॉईंटच्या अबाव गॅप ओपन होत असेल तर काहीसा सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला मिळू शकतो. गॅप डाऊनमध्ये मार्केट सपोर्टवरती येते. या लेवलवरती मार्केटमध्ये कन्फ्युजन होण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे गॅप डाऊन नंतर काय प्राइस ॲक्शन काय बनते आणि गॅप डाऊन नंतर मार्केट हा रेजिस्टन्स म्हणजे आजचा जो इंट्राडे हाय आहे हा ब्रेक न करता काहीशी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन करत असेल तर परत एखादा निगेटिव्ह मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. निगेटिव्ह लेवल काय काय आहेत, फर्स्ट आहेत 57,818 सपोर्ट, सेकंड सपोर्ट आहे 57,681, 57,556
आणि 57,448. ओके, ह्या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, आता उद्या आहे सेन्सेक्सची एक्सपायरी, आणि सेन्सेक्स एक्सपायरी बघितलं तर आपल्याला निफ्टीमध्ये पण सेम चार्ट बऱ्यापैकी बघायला मिळतो, कारण की दोघांची मिरर इमेज आहेत ती. ओके, सगळ्या लेवल जर बघितलं तर आपण या ज्या काय आहेत, माझी पोझिशन एक ओपन आहे त्याच्यासाठी इकडे मार्क केल्या होत्या. ठीक आहे. ओके, लेवल टू लेवल आहे. निफ्टीच्या पेक्षा इकडे बँक सेन्सेक्सने मोठा मोमेंटम दाखवलाय. ज्या लेवलवरून एक मोमेंटम आला होता त्या लेवलच्या आसपास आलेला आहे, आणि थोडीशी लेवल आपण ऍडजस्टमेंट करूया. मार्केटमध्ये फक्त काम करायचं म्हणून करू नका हो. मार्केटचा अभ्यास करायला सुरुवात करा. जसं आपण शाळेत जाताना प्रत्येक वेळेस एक्झाम असायची आणि मग त्याची तयारी करायचो आपण, तर तशा पद्धतीने काहीचा विचार करा. कारण की काय आहे की खूप रिस्क फॅक्टर खूप आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला जर नॉलेज नसेल तर मग कोणच काही करू शकत नाही, अशी गोष्ट आहे. आणि दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहणं तर सोडूनच द्या. तो काळ गेलेला आहे निघून. ओके, प्राइस ऍक्शन समजून घ्या. 77,200चा आजचा इंट्राडे हाय आहे, जो की कालचा पण इंट्राडे हाय होता, जिकडनं सेलिंग प्रेशर बघायला मिळलं होतं. सेम लेवल आहेत. आत्ता जर बघितलं तर काहीसा डबल टॉप आपल्याला इकडे बघायला मिळतोय, परंतु ही रिकव्हरी मोठी झालेली आहे. सपोर्ट जर बघितला तर सपोर्ट या लेवलवरती पण हाच होता. इकडे रेजिस्टन्स होता त्यांचा सपोर्ट, म्हणजे 76,920ची जी लेवल आहे, आणि ही जी 70,200ची काहीशी आपल्याला नो ट्रेडिंग झोनची लेवल आहे. इकडे कन्सोलिडेशन देखील बघायला मिळालेलं आहे. आता ही जर लेवल ब्रेक होत असेल तर काय सपोर्ट आहे पहिला? 76,743. सेकंड लेवल जर बघितलं तर 76,545, आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 76,384. या काही निगेटिव्ह साईडचे लेवल आहे. पुलबॅक आलेला आहे, छोटा पुलबॅक घेऊन जर मार्केटकडनं जर लेवल ब्रेक करत तर या काही लेवल बघायला मिळू शकतात. कन्सोलिडेशन करून वरती जर हाय ब्रेक होत असेल तर रिस्क फॅक्टर थोडासा हायर साईड आहे, कारण की एक रिकव्हरी मोठी झालेली आहे. त्यानंतर लेवल जर बघितलं तर 77,326, 77,459, आणि 77,600च्या आसपास ही जी राऊंड लेवल आहे त्याचा विचार करू शकता. लेवल थोडीशी ऍडजस्ट करा. ओके, तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते गॅप अप जर ओपन होत असेल तर इकडनं रेजिस्टन्स लेवल आहे, ओपनिंगमध्ये एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. गॅप थोडासा फील करताना दिसू शकतो, आणि गॅप डाऊन जर ओपन असेल तर थांबा. प्राइस ऍक्शन काय बनते ते बघा, आणि त्याच्यानंतर प्राइस ऍक्शनमध्ये काय प्राइस ऍक्शन बनली आहे, रेंज काय बनली आहे, इनसाइड कॅन्डल बनली आहे का, ह्या काही गोष्टी आहेत ते थोडंसं बघण्याचा प्रयत्न करा. ओके, ओआय डाटा बघूया एकदा. ऑप्शन चेनवर गेलो आपण, आणि ऑप्शन चेन व्यवस्थित समजून घ्या. 76,991ची लेवल आहे, म्हणजे जर बघितलं तर 77,000ची राऊंड लेवल आहे. 77,000वरती जर आपण गेलो राऊंड लेवलवरती, तर 14 लाख कॉल रायटिंग आहे, 16 लाख पुट रायटिंग आहे, आणि 77,000ची लेवल जर बघितलं तर नो ट्रेडिंग झोनच्या बऱ्यापैकी सेंटर लेवलवरती आहे. म्हणजे या लेवलती काय आपल्याला एक स्टॅंडर्ड क्रिएट झालेलं दिसतं ते. आता मार्केटमध्ये इकडे कन्सोलिडेशन जर झालं तर हे जे पुट रायटर आहे हे पण सेफ आहेत, आणि कॉल रायटर हे पण सेफ आहे कधी कन्सोलिडेशनमध्ये. परंतु जर मार्केटनी काहीशी डाऊन साईडची जर लेवल ब्रेक झाली तरी 77,000वरती जे इकडे काही पुट रायटर बसले दिसतात ना, हे पॅनिकमध्ये येऊ शकतात. एक लॉंग अनवाइंडिंग आपल्याला बघायला मिळू शकते. ओके, आणि तसंच जर मार्केट जर अप साईडला ब्रेक होत असेल 77,200 वरती बघा, या लेवलच्या वरती जर ब्रेक होत असेल तर या लेवलवरती 77,000, 77,000 ह्या तिन्ही ज्या लेवल आहेत, स्ट्राईक प्राइस आहेत, त्या तिन्हीचेही कॉल रायटर काहीशी पॅनिकमध्ये येऊ शकतात. त्यांच्या अगेन्स्टमध्ये व्ह्यू जातोय, त्यामुळे इकडनं आपल्याला एक शॉर्ट करून बघायला मिळू शकतं. बरं, आता कंबाईन प्रीमियम जर बघितले तर 267 आणि 190. ओके, 267 100 मिळवले, 300 झाले. 67 मध्ये 90 मिळवले, 67 झाले. ओके, तर साधारण 200 आणि 1 300, 400, 457च्या आसपास. ओके, आय होप कॅल्क्युलेशन बरोबर असून 457च्या आसपास इकडे आपल्याला कंबाईन प्रीमियम बघायला मिळतात ते. आणि तुमच्या जर लक्षात असेल ज्यावेळेस इंडियाविक्स 25-28च्या आसपास होता ना, एक कंबाईन प्रीमियम 800 होते. ओके,
आता कंबाईन प्रीमियम थोडेसे लोअर साईड आहे. आज इंडिया विक्स जर बघितलं तर थोडासा आपल्याला पडताना पण दिसतोय. ओके, तर साधारण जर कंबाईन प्रीमियम जर विचार केला तर 400, 450, 500 प्लसच्या आसपास मोमेंटम येताना दिसू शकतो. परंतु त्याच्यासाठी मार्केट ओपनिंगमध्ये कशा पद्धतीने मोमेंटम दाखवते का ओपनिंगमध्ये जागेवर थांबून दोन्ही साईडचे प्रीमियम कमी होतात आणि त्याच्यानंतर मग मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी लेस होती. ओके, तर ह्या काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि ही जी ऑप्शन चेन आहे ही आपण धनच्या प्लॅटफॉर्मवर बघत असतो डायरेक्ट स्क्रीनवरती. जर तुम्हाला धनचं प्लॅटफॉर्म ओपन करायचं असेल त्याची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. टेलिग्रामची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. एकदा व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन करा. ओके, तिथे काय काय लिंक दिलेल्या आहेत, तुम्हाला जिथे जॉईन करायचे तिथे तुम्ही जॉईन करू शकता. ओके, आय होप व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स एक्सपायरीच्या लेवल समजले असतील. आणि काही गोष्टी थोड्याशा मी हार्श बोलतो किंवा थोडासा तुम्हाला वाटत असेल की सर इतके काय थोडेसे चिडून बोलतात, कारण की काय होतं की ही सगळी जी लोक आहेत ही सगळी आपली लोक आहेत आणि जी काही रियालिटी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. ओके, सो थोडंसं शिकण्याकडे भर द्या. आज नाही, परवा नाही, एका दिवसामध्ये शिकण्यासारखी गोष्ट आहे का? नाही, याला वेळ लागतो. आणि जर तुम्ही सेल्फ लर्निंग करत असाल तर आणखी वेळ लागेल. जी गोष्ट तुम्ही 6 महिन्यात शिकाल तिकडे तुम्हाला 1 वर्ष, 1.5 वर्ष लागेल. कारण की गोष्टी गोळा करण्यातच टाइम जातो. ओके, कुठूनही शिका, कसंही शिका, परंतु मार्केटचं नॉलेज घ्या. आणि एकदा तुम्ही मार्केटचं नॉलेज घ्यायला लागले की तुम्हाला हळूहळू कन्सेप्ट क्लिअर होतात. मजा येते शिकायला, खूप चांगली मजा येते. ओके, सो अभ्यास करायचा. आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर सेन्सेक्स एक्सपायरी मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.